कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या सुनावणीविषयी माहिती देत आहेत। मिकी, यांनी जर आपण बघितलं तर सिया आणि चेतन या दोघांनाही मावळच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि सरकार जो वकील आहेत त्यांच्याकडून अर्थातच या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे ठेवले जात आहेत आणि कशा पद्धतीने या दोघांची पोलीस कस्टडी त्यांना मिळेल यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी वेगवेगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत। हे सगळं काही कोर्टासमोर सांगितलं जातंय। कशा पद्धतीने हा कट रचण्यात आलेलं होतं हे आता जवळजवळ निष्पन्न झालेलं आहे। हा सगळा कट सिया आणि चेतनचाच आहे हे देखील जवळजवळ निष्पन्न झालेलं आहे। मात्र या कट त्यांनी कुठं बसून नेमकं प्लॅनिंग केलेली होती हे त्यांना तपासायचं आहे आणि त्याचबरोबर इतर गोष्टी आपण पाहिलं की सियाला ज्या पद्धतीने पोलिसांनी लोहगडावर घेऊन रिक्रिएशन केलेलं होतं तसंच या दोघांना तिथं घेऊन जाऊन रिक्रिएशन पोलिसांना पुन्हा एकदा करायचंय। कशा पद्धतीने चेतनला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि इशारा देण्यात आला सियाकडून चेतनला आणि दोघांनी कशा पद्धतीने मिळून त्या ठिकाणी ढकललेलं आहे। एवढंच काय तर गडावर जाताना काही लोकांनी यांना बघितलेलं आहे। त्या सगळ्या लोकांची यादी देखील पोलिसांकडे आहे। त्यांना देखील तपासासाठी अर्थात मदत घेतली जाणार आहे। त्यांचे देखील जबाब त्या ठिकाणी नोंदवले जातील। कुणी सियाला आणि केतनला एकत्र वर जाताना पाहिलेलं आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर केतन ज्या दुचाकीवरून लोहगडावर पोहोचलेला होता ती दुचाकी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र केतन जे कपडे घालून आलेला होता ज्याच्यावरून हा सगळा संशय चेतनवर त्या ठिकाणी आलेला होता ते जॅकेट, टोपी, त्याच्यानंतर मास्क, हेडफोन्स अर्थात एवढ्या उन्हामध्ये कुणीही अशा पद्धतीने ट्रेकिंगला हे कपडे घालून जात नाही। त्यामुळे हे कपडे देखील पोलिसांना तपासासाठी हस्तगत करायचे, ताब्यात घ्यायचे आहेत। त्याचबरोबर चेतनने त्याचा जो मोबाईल आहे तो उशिराने पोलिसांना दिलेला आहे। अर्थात त्यांनी तो मोबाईल त्याच्या दुकानातल्या एका कामगाराला त्या ठिकाणी दिलेला होता। त्या कामगाराला पोलिसांनी बोलून हा मोबाईल त्याच्याकडून जप्त केलेला आहे आणि या मोबाईल मधला जो सगळे मेसेजेस आहेत ते सुद्धा रिकव्हर करायचे आहेत। कशा पद्धतीने संवाद झाला, कशा पद्धतीने हे पूर्ण प्लॅनिंग या ठिकाणी रचण्यात आलेली होती। एवढंच काय तर यांनी इंटरनेटचं देखील मदत घेतलेली होती, गुगलची देखील मदत घेतलेली होती। केतनला जर वीज दिला तर कशा पद्धतीने तो त्याला मारता येईल आणि पुरावे नष्ट करता येईल किंवा लोहगडावरून जर ढकलायचं झालं तर कशा पद्धतीने आपण वाचू हे सगळे पुरावे पोलिसांनी आतापर्यंत तपासात निष्पन्न अर्थात तपासात हे सगळं निष्पन्न झालेलं आहे आणि आता पुढे त्यांना पूर्ण इन्क्वायरी करायची आणि त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी हवी आणि त्यासाठी पोलिसांकडून पोलीस कस्टडीची मागणी या ठिकाणी कोर्टासमोर केली जाते। अगदी मिकी, आतापर्यंतचा जर आपण पोलिसांनी केलेला तपास बघितला तर काल देखील या दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आलेली आहे। याच्या आधी असं कळत होतं की हे दोघेही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत होते। मात्र कालच्या चौकशीमध्ये नेमकं काय झालंय आणि ही जी काही घटना घडली आहे ती सगळी मान्य केलेला आहे हा सगळा गुन्हा या दोघांनी? अर्थातच या दोघांनीच हा गुन्हा केलेला आहे हे पोलिसांच्या तपासात आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। कारण पोलिसांनी लोहगडावरचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेलं आहे, यांचे मोबाईल्स ज्या पद्धतीने यांनी सगळा प्लॅन रचलेला आहे आणि बऱ्यापैकी पोलिसांसमोर देखील यांनी चेतननं बऱ्यापैकी कबुली देखील दिलेली आहे की हो हे प्लॅन सुरुवातीला सियानी सांगितलं आणि त्याच्यानंतर तिने मला तिथं घेऊन गेली। अर्थात हे दोघं हे कट कशा पद्धतीने रचायचं याची रेखी करण्यासाठी सुद्धा गडावर गेले असल्याची माहिती पोलिसांना आहे आणि ते देखील त्यांना तपासायचं की हे लोक कधी गेले होते, रेखी कशी केली होती, हे प्लॅन त्यांनी कुठं बसून आखलेला होता। म्हणजे एका कॅफेमध्ये बसून दोघांनी जवळपास 2-2.5 तास त्या ठिकाणी हे प्लॅन केलेलं होतं कशा पद्धतीने त्याला ढकलायचंय। त्याच्यानंतर पुढचे काही दिवस आपण फोन करायचं नाही, भेटायचं नाही आणि सगळे मेसेजेस डिलीट केलेले आहेत। अर्थात यांनी वेल प्लॅन्ड हा सगळा कट रचलेला होता केतनची हत्येच्या पूर्वी आणि ते सगळं काही निष्पन्न करायचंय। जर आपण बघितलं तर याच्या अगोदर देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे केतनला गडावरून पकडून देण्याचं, मात्र त्यावेळी त्यांना यश आलं नाही। हे सगळं पोलिसांच्या तपासात आतापर्यंत बऱ्यापैकी निष्पन्न झालेलं आहे। तपासात बऱ्यापैकी यांनी कबुली देखील दिलेली आहे। मात्र पुढे आणखीन एव्हिडन्स जमा करायचे आहेत, पुरावे पोलिसांना जमा करायचे, त्यासाठीच त्यांना पोलीस कस्टडी हवी आहे। अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।
आणि यानंतर आपण थेट विधानसभेत जाऊयात. मंत्री दादा भुसे बोलतायत. काही लोक येणार असल्याची माहिती पोलिसांना